पटापट घ्यावं. घ्यावं तिला अक्षदागी लावावं. अय घ्या ना पटापट. 3 जणी झाल्या, 2 जणी राहिल्या अजून. 3 जणी कोण कोण झाल्या व चंदा? 3 जणी कोण झाल्या? मी तर राहिली व. 3 जणी सवाशीन माई वहिनी, हे आपली दया आणि हे ज्योतिताई. ज्योतीनं केलं, ज्योतीनं अक्षत लावली आणि हे राहिली आता. आणि हे छाया. 3 जणी ह्या झाल्या, दया, छाया ना ज्योती. 3 जणीनं लावलं. आता बाकीच्या लावा. 2 जणी लावा अजून, मग बाकीच्या अजून लावा. मी करतो मग आता. कर ना कर. चल बापा इले करू द्या लागन. माय तर झाला आता, इले देतो करू. करो बाई गंगा. घे बाई. घे अक्षता गी लावल्या तुले. आणि काय म्हणते त्याले, चांगलं होऊ दे बाप्पा. चांगलं होऊ दे सगळंच. रोशनी. आणि चांगलं पोरग हो का पोरगी हो बापा. मी तर म्हणतो पोरगी झाली चालते असं काही नाही. पोरग हो का पोरगी हो, पण सुखरूप होऊ दे आणि चांगलं मस्त त्यासारखंच होऊ दे. गप्पू गोल पाय ना बाई कशी आहे गंगा. तर पहिले गोड गोड शब्द निघून राहिले गंगाच्या तोंडातून. नाही तर मग एवढे गोड गोड शब्द निघत नाही. आणि साडी गिडी आणली बापा, नारळ साडी चंदाच्या पुरीसाठी. कुठं तर कधी नेत नाही ही साडी गिडी. सगळ्यांनाच आणल्या ना निर्मलाबाई, सगळ्यांनाच आणल्या म्हणून आणली असन तिनं. नाही तशी ते रोशनीविषयी एवढी बी नाही आहे म्हणा, बरी आहे. पण कुठं नेत गीत नाही ना ते अशी हिरगिर, म्हणून म्हणलं साडी गिडी नेताना दिसत नाही ते. तर आज त्या पुरीच्या याच्यात आणला बापा 7व्या महिन्यामध्ये. कसं काय आणला तर माझी बाई ठेवाली नाही का, आपल्या चंदाबाईची बेस्ट फ्रेंड होय ना जी. बेस्ट फ्रेंड, सक्की मैत्री. हो दयाबाई हो बरोबर आहे. सक्की मैत्रीण आहे ना, आम्ही सावतर होय, ते सक्की होय आहे ना. घेऊ बाई रोशनी. आणि चांगलं होऊ दे बाप्पा, चांगलं होऊ दे. चांगली होऊ दे बाप्पा. सर्व डिलिव्हरी गिलिव्हरी आणि मस्त होऊ दे. कामही लय केले हो बिचारीना. पूर्ण 7 महिन्यात कामही लय केली तिनं. काय होय किती कामं केले बाप्पा. अशी खोसळ बोलते हो हे वाली गंगी. तिथे म्हणते कामही लय केले बाप्पा, कामही लय केले बाप्पा. अशी खोसळ बोलते हो हे वाली. मग म्हणून राग येते. असं वाटते इथे ना चांगलं कुतडाव धरून. जाऊ दे माय व, जाऊ दे निर्मला. काय मांग लागतं त्या बाईच्या. चांगलं माया पोरीचं आज बरोबर आहे बाप्पा 7व्या महिन्याचं. तर शांत होऊ द्या बाप्पा. सूरजले या लागत होतं 5-10 मिनिटासाठी. हो निर्मलाबाई, सूरजले कोण नाही आणलं? या म्हणलं होतं मी या म्हणलं होतं जिथे आले. शकुनी काकू या म्हणलं होतं, पण नाही म्हणे बायात कोणतं काम आहे म्हणे मायवाला. जाय म्हणे तूच. सारं बाईलेच करू लागते. काय झालं असतं थोडंसं आले असते तर. आलेच नाही, फक्त थोडीशी पूजा केली होती सकाळी, तर तेवढ्याच पुरते होते. मग चालले गेले ते कामाले, राहिले नाही घरी. राहा म्हणलं आजच्या दिवस. तर बाई श्यामय गेला हो, श्यामय गेला त्याच्यासोबत. झाली का सगळ्याची ओटी भरणं? मी नाही भरली बाप्पा. झाली का सगळ्याची ओटी भरणं? झाली का? घ्या मग पटपट आणि ते ठेवा. आणि या बाई इकडं रोशनीबाई, ते ओटीचं सामान देऊन दे इकडं. नाही ओटीतलं ते तांदूळ राहू द्या, बाकी नारळ फारळ इकडं साईडला ठेवून देतो. दे ते एखाद्या ताटात टाकून ठेवून द्या लागन. नाही तर मग आता काही नाही होत, काढून नाही ठेवलं तरी आता काही नाही होत. ओटी भरली तिची वाली, आता काही नाही होत. देऊन दे बाई रोशनी. एवढं ओटीत नको ठेवू, देऊन दे. हे ओटीचं सामान कुठं ठेवू जी? चंदाबाई कुठं ठेवू? घरात नेऊन ठेवू का इथंच राहू दे सोप्यावर? घरात नेऊन ठेवून दे घरात नेऊन. माय हे गंगा मामी एखादी गाणं म्हण ना जी. तुमचा आवाज तर मस्त आहे म्हणते. मग एखादी गाणं गिणं म्हण ना हो जी. गंगा मामी म्हण ना की एखादी गाणं. अमाय बाई हो रोशनी, काय हो इथं गाणे आठवून राहिले आता. आता मन म्हणते ते तर एखादी, पण मध्ये गाणे नाही येतो. ते एक लक्षातच गाणे येते बाप्पा. मग कोणते गाणे येत नाही मध्ये. तू बी माय मागच लागली. मी नाही म्हणतो, जाऊ दे. ते आवाज चांगला आहे म्हणून म्हणते. म्हण ना आता, एवढी काय भाव खाऊन राहिली तर. म्हण ना जी मामी एखादी गाणं म्हण ना. नाही जी म्हणा, आम्हाला तरी ऐकू द्या कसा आवाज आहे तुमचा तर. म्हणा बरं. म्हणा. आम्ही म्हणू लागतो मग मांग. बरं बाप्पा, आता एवढ्या मांगच लागल्या तर मनास लागन मग आता. बरं ठीक आहे बाप्पा. कोणीतरी येणार ग, पाहुण घरी येणार ग, पाहुण घरी येणार ग, कोणीतरी येणार ग, पाहुण घरी येणार ग, निर्मलाबाईच्या घरी येणार
नातू येणार का नातीन येणार माहीत नाही, पण कोणीतरी येणार ग. माये नाव घेतलं बाई तर गाण्यात तसं मोठा दिमाग चालते हिच्यावाला. हा गंगाचा भानगडी तशीच आहे, झगडे तशीच लावते. हा आणि पाय गाणं काही म्हण, थोडस म्हण, काही म्हण, पण चांगलं म्हणलं काही हो बाई. गंगा नातीन हो या नातो नातो मला काही चालते. हा फक्त सुखरूप झालं पाहिजे बाप्पा. होते होते, टेन्शन न घेऊ निर्मलाबाई, सर्व सुखरूप होते. बाई मी म्हणू का चंदाबाई एक गाणं असंच थोडस, मला जास्त येत नाही पण म्हणतो बा म्हणलं. माय बाई म्हणणं दय येत असन तर. नकरा तोरा करू नको ग दूर नको जाऊ, नकरा तोरा करू नको ग दूर नको जाऊ, खैरातींचा आवडी सांग तुला कायम देऊ, डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ. माय बाई हे बी मस्त गाणे म्हणते हो दया. हा बापा बापा काय होय, मस्त गाणं म्हणलं. हा थोडसंच म्हणलं, चांगलं म्हणलं, पण छान म्हणलं जी तुम्ही ताई, दया ताई छान म्हणलं, मस्त गाणं म्हणलं तुम्ही, थोडसंच म्हणलं, मस्त म्हणलं. माझा ग पाडे राजा, माझा ग पाडे राजा, दाई दिशात होते, दाई दिशात होते, तुझा रे गाजा वाजा, माझा ग पाडे राजा, माझा ग पाडे राजा, माझा ग पाडे राजा, दाई दिशात होते, तुझा रे गाजा वाजा, माझा ग बाळ राजा, माझा ग बाळ राजा. म्हणलं होतं माहित बाई निर्मलाबाई, मला नाही माहित होतं रोशनीला गाणे गिणे येते म्हणून. घरी तर कधी म्हणलं नाही हो बाई तिनं. निर्मलाबाई आजच ऐकलं बापा मी ना, आणि किती मस्त म्हणलं बाई. घेऊ गंगा मारवान होत होती स्वतःलेच. घे पाय माय पोरीन किती मस्त गाणं म्हणलं होतं, यापेक्षा चांगलं पाय. अमाय मी कधी म्हणलो मलेच येते म्हणून. आता तुम्ही नेहमी नेहमी माझ्याच नाव समोर करता म्हणून मी म्हणू. आणि खरंच म्हणलं चांगलं रोशनीनं गाणं, पोट्टीनं मस्त म्हटलं बाई. गाणं माहित नव्हतं एवढं चांगलं गाणं म्हणते म्हणून. खरंच माझी जागा घेतली आता रोशनीनं, भलं खास गाणं म्हणलं. लागन सूरजले मस्त गाणं म्हणलं बाई रोशनीनं, मला आवडलं बाई. आजी आई असंच म्हणलं मी ना गाणं, मला येत नाही एवढं. मी म्हटलं काय म्हणा आता, 3 दिवस झाले मला हे गाणं पाठ करायला, पण पूर्ण काही आलंच नाही अजूनही बी. मग थोडंसंच म्हणलं, मग काय करू, जेवढं आलं तेवढं म्हणलं. नाही चांगलं म्हणलं जी रोशनी, तुम्ही चांगलं म्हणलं. घ्या बरं मग पटापट घ्या, चिवडा पाणी चालवा. चंदा मदत करू लागू का तुले? चिवडा पाणी प्लेट आगी भराले. हो आम्ही बसाजी सगळ्या जणी, काही मदत घेतत नका करू लागू. मी हाव मी करू लागतो. सगळ्यांनाच गाणे म्हणले, मीनच नाही म्हणलं, मलाच नाही येत गाणं. ज्योती काऊन अशी आहे हो फुगून वा, ते येन वा नंबर काही दिवसानं, ते नंबर येन. हो ना येन ना, ज्योतीचा नंबर येन. ज्योती म्हण ना एखादी गाणं वा. अय ज्योती आईले माहित आहे मला गाणं म्हणता येत नाही बा म्हणून, जाणून बुजून म्हणते गाणं म्हण म्हणून. मला नाही याची आई गाणं म्हणता. टर्रेबाजी करायचं येते फक्त इले. या ज्योतीले टर्रेबाजी पहिले सुरुवातीला मार चांगली राहिली, आणि आता नुसती ऐकत नाही, काही नाही, मुजऱ्या करते. म्हणून राहिले जी तुम्ही एकटेच बडबड करून राहिल्या. कौसुबाई काय झालं, माझ्या पोरीचं काही चुकलं का? नाही निर्मलाबाई, नाही सांगेन एखादी वेळेस सांगेन. बरं बाप्पा, नाही सांगा. असं काही नाही, चुकलं गिकलं तर आपण काही पोरीची बाजू नाही घेत. माझ्या घरी सून आहे तर तुमची सूनच आहे ना, माझी पोरगी तर तुम्हालाही पोरगीच आहे नाही का. मग काय तेवढं हे नाही आहे सांगायचं, काही चुकलं विकलं तिचं तर. मला माहित आहे तिचा स्वभाव कसा आहे तर. नाही निर्मलाबाई काय सांगण्याला तसं काहीच नाही आहे, चांगलं आहे ना, चांगलं चालू आहे. चला मग मी आणू लागतो प्लेटा तुम्हाला. चला दया माम वहिनी लागता का कोण लागतं नाही आता, मामीच म्हणा लागन तुम्हाला. नाही काही म्हणा, मामी म्हणा, काकू म्हणा, ताई म्हणा, बाई म्हणा, काही चालते आपल्याला. एवढं काही नाही आहे, एवढं काय काही म्हणा तुम्ही. राहू दे ना, बसा ना तुम्ही. तुम्हाला आता किती महिना चालू आहे तुम्हाला? तिसरा लागला जी, आता तिसरा लागला जी. बरं चालत असाल तर चला बा, थोडीशी मदत करायला यायला बसू द्या म्हणलं. थोडंसं चंदाबाईले गोष्टी करा. चला मग चालत असाल तर चला मला तसंही काम करायचं काही जीवार नाही. चला रोशनी एवढा उशीर का झाला या आले? यायचा कार्यक्रम तर लय वेळचा चालू होता ना, अजून व्हायचाच आहे. दोघी जणी घरी नाही आले. रोशनी येते का नाही, येत असतं का माझ्याच घरी राहते तर काय माहित. कधी येते कधी नाही घरी.
आईनं ती आली पाहिजे होतं ना, आई तिकडं सटकली. हा, काय करावं ना काय नाही. तर मी घरी आलो, मला कोणीच नाही घरी दिसत. बाबा तर राहतच नाही म्हणा घरी. मी एकटा काय करू घरी? काऊन बे इथं उभा आहे? हा हो बे. सूर्या काय झालं? तर काय सांगू बी तुले? हा काय सांगू? अबे माई इथे आपला रोशनीचा 7वा महिना बोरवण नाही का चालू कार्यक्रम चालू आहे का नाही, तर तिथं गेले आहे ना. तर त्याचे याचेच आहे. हा कधी येतं कधी नाही का. मी आज लवकर आलो घरी आणि कोणीच घरी नाही. रोशनी माहित नाही आज मायच्या घरी राहते का, पण आई नाही आली. कार्यक्रम व्हायचा वाय वाटते. माई वहिनी बी नाही आली, आई बी नाही आली. नाही तर असं गोष्टी करत तिथं. हा गोष्टी करत असं कार्यक्रम की झाला असन त्याचा, असं गोष्टी बसल्या असन बाया आता एवढ्या दिवसाच्या बाद एकत्र काम करून सारे हे झाले असं, तर बसले असन. तर गोष्टी बायाच्या गोष्टी माहित नाही का तुला कशा राहते? तर जे पालारा लावते एकत्र तर पटकन खतमच होत नाही त्याचा वाला. बसले असन. येन ना जाऊन पाहू का बे मी? काय नाही बे जाय. नाही तर तू जाय म्हणतो का रे भाद्र्या? बाया चांगलं वाटते का? बायाच म्हणून राहिलो मी. मग चांगलं तरी वाटते का बायात? मला येते बायात जायचे. काय म्हणन मला म्हणून बाय एक तर मग मी गेलो म्हणजे मग बाया माझ्या कुठं होती माईवाली. बाया म्हणते मग काही बी बोलते बाया. म्हणते मग बायकोशिवाय गमत नाही, रोशनीशिवाय गमत नाही. मग रोशनीच्या मागं येते मग सुरत असं तसं. हा मग मला यायचे लाज. मग मी काय करू तिथं उभं त्याच्यापेक्षा जातच नाही. जाऊ दे. पण आई नाही आली पाहिजे नाही का? नाही चाल बरं बाहेरूनच पाहू. झाला नाही का कार्यक्रम? तर मस्त आहे बे त्या बायाचं. हा तू एक दिवस नाही काढू शकत रोशनीशिवाय. हा तरी बरं झालं का तिचं बोरवन चालू आहे आणि गावातल्या गावातच आहे. दुसऱ्या बाहेर गावी असते तर मग काय केलं असतं? ते मागून एक लातच मारतो मी धरून. आता तू बी लागला का मजा करायला? अरे मजा करू राहिलो. चल बे येऊ तिकडून. तोपर्यंत येते तुम्ही माय रोशनी बी येते. चल माय मजा कुडवतो तेव्हा नाही आले काही. हा आणि त्याची मजा कुडवली का भली मिरची लागते याली. चालतं काय? चल येतो. चल काय करू मग घरी बी राहू. चल रोशनीचा 7वा महिना मस्त होत असन. आता सगळ्याच बाया असन, माई आई असन, रोशनीची आई असन, रोशनीची सासू निर्मला काकू असन, सगळ्याच जणी जुडल्या असन. मीच नाही आहे फक्त. मला बोलावलंय नाही रोशनीनं. मला म्हणे येजो म्हणे फोन करून. आज तर तिनं फोनही नाही केला, कालही नाही केला. काहून तर माहीत नाही काहून नाही केला. तर निदान फोन तरी करा लागत होतं. या काही फोन नाही केला आज रोशनीनं मला. त्या दिवशी म्हणे येजो म्हणे आणि आज फोनच नाही केला. माझ्या घरच्यानं की नाही म्हणलं असं, नाही तर तिले म्हणत असन राहू दे तिले नको बोलू. माझ्या आईनं की म्हणलं असं नको बोलू. बाय आहे म्हणत असं नको बोलू. मीनं काय केलं एवढं वाईट? माझ्या मतानं लग्न करणं म्हणजे एवढं वाईट झालं का? आई बाबाच्या मतानं लग्न करणं त्याला लोक लई इम्पॉर्टंट देते. स्वतःच्या मतानं लग्न करायला एवढं इम्पॉर्टंट देत नाही. असे काहून करते लोक? स्वतःच्या मतानं करणारे बी माणूसच राहते, आई बापाच्या मनानं करणारे बी माणूसच राहते. काय ते जनावर थोडी राहते? काय फरक पडते अगर स्वतःच्या मनानं केलं ना खुश असला माणूस तर, आणि माय बापाच्या मतानं केलं आणि ते जर बेकार निघालं तर तिकडून लोक तिकडूनही हे नाही करत. स्वतःच्या मतानं केलं आणि वाईट निघालं तर लोक म्हणते बरं झालं तिच्याच हातानं केलं तिनं. आणि मायबापाच्या मतानं केलं आणि ते जर वाईट निघालं तर तिचं नशीबच तसं आहे असे म्हणते लोक. दोन्ही इकडं दोन बोलते लोक. काय बोलाव आणि काय नाही बोलाव काही समजत नाही. आता मी सागरजी सोबत खुश आहे पण माझ्या घरचे माझ्यासोबत नाही आहे. काय पाहिजे असं? मी सागरजी सोबत लग्न केलं तर आई बाबा सुटले. काही फायदा आहे का? असं काहून असते? सागरजी सोबत लग्न केलं माझ्या मतानं तर माझ्या घरचे लोक मायवाल्या जोडून दूर गेले. आणि तेच जर त्याच्या मतानं केलं असतं आणि ते जर पुन्हा बेकार निघाले असते तर माझ्या घरचे माझ्यासोबतच राहिले असते. असं काहून असते? सागरजी एवढे चांगले आहे हे समजून कोण नाही राहिलं माझ्या आईले आणि बाबाले. राणी कोण अशी लढून राहिली एकटीच? तिच्या आईची आणि बाबाची आठवण आली असेल काय तिला? हो माझ्या आईनं असंच केलं ना. माझ्या आईनं जर तिच्यासोबत चांगली राहिली असती तर तिला एवढी आठवण आली नसती. आता ती एकटीच राहते. मी बी कॉलेजमध्ये जातो दिवसभर एकटी राहते तर ती वाली काय विचार येणार तिच्या डोक्यात? काऊन वर राणे? अय राणे सागरजी तुम्ही आले सागरजी. बसा ना बसा. चाय घे देऊ का तुम्हाला बनवून? पाणी गिनी आणा. बसा या इकडून बसा. काय झालं तुला? काऊन लढून राहिली? काय झालं? लढत होती तू. आता मी आल्याबरोबर तू लढणं बंद केलं. काय झालं? नाही सागरजी तसं काहीच नाही झालं. बोलत आहे तू माझ्यासोबत? राणी खोटी बोलत आहे ना? खरं सांग मला काय झालं? ते आईची आठवण आली का त्या बाबाची आठवण आली? सागरजी आज रोशनीचा 7वा महिना आहे. बोरवण आहे आज तिचं. मला कोणीच फोन नाही केला सागरजी. एकाने फोन नाही केला.
मी वाट पाहत राहिली. मी म्हटलं लपून गिपून जाईन म्हटलं, पण नाही भेटलं मला. झाले रोशनीने मला एकही कॉल नाही केला. तिनं म्हणलं असतं मला का नको येऊ तर मी नाही गेली असती तशी बी, पण एक फोन तर करा लागत होता. किती चांगली मैत्रीण आहे मायवाली. मला तर खुशीच होत आहे ना, तिचं एवढं चांगलं येऊन राहिलं कार्यक्रम आहे तिचा, तर मला तर चांगलंच वाटून राहिलं. पण एक फोन तर करा लागत होता तिनं. मी एकटीच आहे इकडं, तिकडं सगळेच जण आहे सागरची. अरे तर एवढं लढा लागते का? हा, त्याच्यात एवढं लढा लागते का? आता तुला सवय व्हायला पाहिजे. हा, सवय व्हायला पाहिजे तुला राणे. आता ह्यावाल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येणारच. आपण त्याच्या मतानं केलं का? आपण आपल्या मतानं केलं का नाही केलं? तुला तुझ्या मतानं केलं माझ्यासोबत लग्न. मग आता ह्यावाल्या गोष्टी आपल्याला समोर जास्त लागेल ह्या परिस्थितीसोबत. हा, कधी बोलन कधी नाही बोला नाही बी, समोर जाऊन बोला नाही बी. हा, झालीस किती दिवस आपल्यावाल्या लग्नाला? आता झालीस किती दिवस? एकदम गरम गरम खाली पाहिजे तू राणी. धीर धर, थोडा धीर धर, होईन सगळं बरोबर. माझ्या घरचंही बरोबर होईन वातावरण. मग तसं पाहिजे म्हटलं तर मी नाही टेन्शन घ्यायला पाहिजे. हा, मला आता 2 बहिणी आहे. त्या दिवशी राखीला गेलो मी, किती बोलणे माझ्या दोन्ही बहिणी लहान आहे तर माझ्यापेक्षा तरी. हा, तरी पण एवढे बोलणे खाल्ले ना. आई बी बोलली, आई म्हणे तिले किती बोलले. आई म्हणे त्या लावडीले सोडून दे आणि ये घरी, असं तसं. पण मी तिच्यावर ओरडलो. हा, मी कधीच माझ्या आईवर ओरडलो नाही, बोललो नाही. पण आता कसं आपण केलं तर मला आता बोलायला लागलं काल परवाच्या दिवशी राखीच्या वेळेस. मग आता अशा गोष्टी येणारच आहे आपल्या लाईफमध्ये. आपल्याला हिंमत धरायला लागल. तू एवढ्याशा गोष्टीले लढशील तर कसं होईल? सामोरं अजून लय बाकी आहे आपलं. तुमचं बरोबर आहे सागरजी. आता मला लढत नाही जात जायला लागन. आता ते बोलले तर ठीक, नाही बोलले तर सोडून द्या लागन आता सगळं काही. खुश राहायचं माणसानं, असं नाही राहायचं. समोरचा व्यक्ती खुश राहायला पाहिजे आपल्याच्यानं, असं खुश राहायचं. आता मी कॉलेजमधून आलो, त्याकडे पाहिलं, मला चांगलं नाही वाटत. तो अशी लढली तर मला असं वाटते का मग मीच दोषी आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. असं वाटते मग मला, माझ्यामुळेच तू आली हे हालत आहे बा, असं वाटते मला. बेकार वाटते राणी, चांगलं नाही वाटत. नाही सागरजी, तुम्ही तुमचाच काऊन दोष आहे? माझा बी दोष आहे. तुमचा एकट्याचाच कसा काय दोष आहे? मी बी दोषी आहो. कोणाचाच दोष नाही आहे. तसं पाहिलं म्हटलं तर आपण आपल्या मतानं केलं. हा काय आपला दोष आहे का? लग्न जर मतानं केलं तर कोणीच दोषी नाही. तुम्ही बी नाही, मी बी नाही. आता मी सगळा विचार सोडून देईन, आई बाबाचा सगळा, आणि आपलं जीवन आपण सुखानं जगू. काहीच गरज नाही कोणाची. जर बोलले तर ठीक, नाही बोलले तर सोडून देतो. आता मी काही त्याच्यासाठी झुरत नाही बसत सागरजी. नाही, सोडून नाही द्यायचं. मी तुला असं नाही म्हणत आहे का सोडून देतो माय बापाले. ते जर बोलले तर बोलजो, पण कसं वेळ लागन ह्या सगळ्या गोष्टी एखादा नाही होत बा. मी हे म्हणत आहे तुला खुश राह फक्त तू. मला मग तू अशी नाराज राहायचं, लढत राहायचं ना, तर मग मला असं वाटते का मी लय दोषी आहे तेव्हा, असं वाटते. नाही, आता मी कधीच अशी राहणार नाही. तुम्हाला माझ्या डोळे ना कधीच अशी म्हणजे आसू भरले दिसणार नाही. आता मी खुश राहीन. आता सांगा मग, आता तुम्हाला काय देऊ बनवून? काय देऊ का बनवून? आणि चाय घी बनवून देतो. पाणी गिनी पिता का? नाही, पाणी गिनी नाही पाहिजे मला. लगेच 1 कप कॉफी बनवून दे. चाय नाही पित मी, कॉफी बनवून दे 1 कप. देतं काय बनवू? हे आसुगी सुपूस हा, आसुगी सुपूसून टाकते. मला रडत डोळे सुजून टाकले तिनं रडू. मी गेली तेव्हापासूनची लढून राहिली का तू? नाही जे, तेव्हापासूनची नाही लढून राहिली मी. खरंच सांगतो, तेव्हापासूनची नाही रडून राहिली मी. आताच लढून राहिली होती. मला वाटलं का फोन येईन बा संध्याकाळपर्यंत रोशनीचा, पण आला नाही. आता मला सवय करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टीचं. जाऊ द्या, मी कोणाचीच आशा करत नाही आता. तर जाय मग 1 कप कॉफी बनव माझ्यासाठी. जाय बरं, मी लय थकून आलो राणी, लय थकलो मी. आणि म्हणजे नाही का थोडा आराम करतो मी आता थोडंसं काही. आणि म्हणजे ना असं डोकं दुखून राहिलं माझं आज ना. काही विचारू नको कॉलेजमध्ये. काऊन, काय झालं? सांगेन कधी बी. आता काही सांगायला वेळ नाही आहे माझ्याजवळ. मी कधी सांगेन. मला फक्त आराम करू दे. तू 1 कप गरम मस्त कॉफी दे मला आणून, आणि मग मी तुला सांगतो काय आहे काय नाही आहे तर. पण सध्याच ना मला तू डिस्टर्ब नको करू. मला फक्त थोडं नाही का 1-1.5 घंटा फक्त आराम करू दे. मग तुला नंतर सांगतो मी. बरं ठीक आहे देतो मी. जा तुम्ही रूममध्ये, मी आणून देतो तुम्हाला. जा.